नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला इतर वर्गांच्या आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सहज उपलब्ध होतील. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. काही अडचण असल्यास कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 9वी विषय भूगोल प्रथम सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 5 गुणांसाठी या ठिकाणी 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. आपल्याला स्वतंत्र अशी उत्तरपत्रिका मिळणार आहे आणि त्यावर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतील. आपल्याला इतिहास भूगोलमध्ये रिकाम्या जागा पूर्ण वाक्यात लिहायच्या असतात. बघा, पहिली रिकामी जागा उत्तरासहित मी ती वाचते, ती लक्षात ठेवा. हिमगवर हे हिम नदीच्या खनन कार्यामुळे तयार होते. दुसरं, पर्वताच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध पाऊस पडतो. 3, लोएस मैदान हे भूरूप संचयन कार्यामुळे तयार होते. 4, सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल सौम्य असतो. 5, खंड हे प्राथमिक स्वरूपाचे भूरूप होय. या पद्धतीने 5ही गाळले जागा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, जोड्या लावा. 5 गुणांसाठी. 1, अभिसरण पर्जन्य. उत्तर आहे विषुववृत्तीय प्रदेश. प्रतिरोध पर्जन्य. अ, भारतातील मोसमी पाऊस. नदी ड, द्रवरूप. वारा क, वायुरूप. भूजल ई, विलय वीवर. या पद्धतीने जोड्या आपण लिहायच्या आहेत. चुकीच्या जोड्या लिहूच नका. त्या ठिकाणी अ गटाच्या समोर बरोबर जोडी लिहायची. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 5. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, पहिलं, भूखंड म्हणजे काय? समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवर असलेला. पहिल्याचं उत्तर, भूखंड म्हणजे काय? समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवर असलेला जमिनीचा विस्तीर्ण सलग भाग म्हणजे भूखंड होय. दुसरं, वृष्टीची विविध रूपे कोणती? हिम, पाऊस, गारा, दव, दहिवर आणि धुके ही वृष्टीची विविध रूपे आहेत. तिसरं, नदीची निर्मिती कशी होते? उत्तर, अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. 4, विदारण म्हणजे काय? उत्तर, खडक फुटण्याची किंवा कमकुवत होण्याची नैसर्गिक क्रिया म्हणजे विदारण होय. 5, गटपर्वत म्हणजे काय? भूकवचाचा वर उचलला गेलेला ठोकळ्याप्रमाणे दिसणारा भूभाग म्हणजे गटपर्वत होय. 6, सममूल्य रेषा म्हणजे काय? एखाद्या घटकाची समान मूल्ये असलेल्या ठिकाणांना जोडणारी नकाशातील रेषा म्हणजे सममूल्य रेषा होय. या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चौथा, 4 गुणांसाठी. जगाच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. कोणतेही 4 गुणांसाठी. 6 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, गोष्टी दिलेल्या आहेत. त्या आपल्याला जगाचा कोरा आराखडा दिला जाईल आणि त्या कोऱ्या आराखड्यामध्ये हिमवृष्टी होते असं एक राज्य, ऑस्ट्रेलियातील जास्त पावसाची किनारपट्टी, दुपारपर्यंत धुके असणारे युरोपमधील शहर, मध्य भारतातील कमी पर्जन्याचा प्रदेश, उत्तर अमेरिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड. या 6 ठिकाणांपैकी 4 ठिकाणं आपण जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवायची आहेत आणि 4 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा,
पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा 6 गुणांसाठी. कोणतीही 3. 1. महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही. कारण. 2. दहिवरामुळे कायिक विदारण होते. कारण. 3. बाल्टिक व भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते. आणि 4. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत नाही. या 4ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला भूगोलाच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलच्या होम पेजवर जा आणि त्या ठिकाणी भूगोलाची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला या जे काही मोठाले प्रश्न आहेत त्यांची उत्तरं सहज मिळते. त्यानंतर स्वाध्याय कार्यसुद्धा आपल्याला त्या प्लेलिस्टवरून करायला सोपं जाईल. पुढचं ब भाग, संज्ञा स्पष्ट करा. 4 गुणांसाठी. 1. धुके. 2. तृतीयक भूरूपे. 3. खचदरी. त्यानंतर प्रश्न 6. पुढील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी जगाचा आराखडा दिलेला आहे आणि त्या आराखड्यावर आधारित आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1. उष्णकटिबंधातील सागर जलाचे कमाल तापमान किती? ते आहे 18°C. 2. किती खोलीनंतर सागर जलाचे कमाल तापमान सर्वत्र स्थिर राहते? उत्तर पृष्ठभागापासून 2000 मीटर खोलीवर. 3. मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचे तापमान 1500 मीटर खोलीवर किती झालेले आढळते? ते आहे 5°C. 4. मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचे तापमान समुद्र सपाटीजवळ किती आहे? 14°C. या पद्धतीने आपण या नकाशाचं आलेखाचं निरीक्षण करून विचारलेल्या 4ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि 4 गुण मिळवायचे आहेत. प्रश्न 7 बघा, आकृत्या काढा. 4 गुणांसाठी कोणत्याही 2. पहिली आकृती आहे प्रतिरोध पाऊस, दुसरी हिमोड, तिसरी भूछत्र खडक. यापैकी कोणत्याही 2 आकृत्या काढायच्या आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्या आकृत्या तुम्हाला सहज मिळतील. पेन्सिलीने आकृत्या काढा, त्याच्या भागांना नावं द्या आणि 4 गुण मिळवा. ब भाग, पुढे दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा काय काय दिले त्यांनी. कंसात धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगवर, गिरीशृंग, बारखान, हिमोड, कुंभगर्त, भूछत्र खडक, विलय विवर, खाजण, पुळण, लवणस्तंभ. यांचं विभाजन आपल्याला करायचं आहे. नदी काय काय आहेत? नदीपासून तयार होणारी भूरूपं ती आहे धबधबा, त्रिभुज प्रदेश आणि कुंभगर्त. वाऱ्यापासून तयार होणारी भूरूपे बारखन, भूछत्र खडक. हिमनदीपासून तयार होणारी भूरूपे हिमगवर, गिरीशृंग, हिमोड. सागरी लाटांपासून तयार होणारं भूरूप खाजण आणि पुळण. आणि भूजलापासून तयार होणारी भूरूपं विलय विवर आणि लवणस्तंभ. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची भूगोल विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. सर्वप्रथम व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले आभारी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. वर्षभर आपल्याला असे उपयोगी व्हिडिओ या चॅनलवर सहज उपलब्ध होतील. आपल्याला काही हवं असेल तर मला कमेंट करा. त्याविषयीची लिंकही आपल्याला पाठवण्यात येईल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.